असं आहे की महायुतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला होता। शिवसेनेने सकारात्मकता दाखवली। या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंतभाऊ पाटील आणि माझी बैठक पण झाली आणि मला वाटतं की आज उद्यापर्यंत याच्यामध्ये निश्चितपणाने आम्ही पुढे जाऊ। जे सोबत आले त्यांचं स्वागत आहे, सोबत नाही आले तर स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेस लढेल। भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांचा विषय मला वाटतं संपल्यात जमा आहे। काँग्रेसचे 10 नगरसेवक एमआयएम मध्ये दाखल झाले, ते अशोक चव्हाणांची खेळी मानल्या जाते। आपण याकडे कसं? अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागे पाठबळ देते ते मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकार्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाही, ही शोकांतिकाच आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत। परवाही आमच्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम साहेब असतील, डॉक्टर सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झाली।